महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। सोलापुरात प्रसिद्ध तृतीयपंथीयांची हत्या, मयत महानगरपालिका निवडणुकीचे इच्छुक उमेदवार। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात घटनेने खळबळ, मयत तृतीयपंथीयांच्या घरातून लाखो रुपयाचा सोन्याचा ऐवज लंपास। नगरसेवक निवडणुकीसाठी तयारी सुरू होती अशा तृतीयपंथीच्या हत्येने खळबळ, तृतीयपंथी अयूब सय्यद नगरसेवक निवडणुकीच्या तयारीत होते। संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। सोलापूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी एका तृतीयपंथीची हत्या झाली आहे। या हत्येने खळबळ उडाली आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका भावी नगरसेवकाची हत्या झाली आहे। अयूब सय्यद वय 40 वर्ष, राहणार लष्कर सोलापूर असं त्या तृतीयपंथीयाचं नाव आहे। अयूब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते। त्यांनी प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती। मात्र त्यापूर्वीच हत्या झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे। आजूबाजूच्या नागरिकांनी माहिती देताना सांगितलं, तृतीयपंथी अयूब सय्यद यांच्याकडे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने होते। हत्या करणाऱ्यांनी सर्व सोने नाणे लंपास केले आहे। हत्या करणाऱ्यांनी कानातील सोने ओरबाडून कान फाडून घेऊन गेले आहेत। तृतीयपंथी अयूब सय्यद हे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून तयारी सुरू केली होती। अयूब सय्यद या तृतीयपंथीयाने त्यांच्या प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते। अयूब सय्यद यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला लाखोच्या संख्येने प्रतिसाद मिळत होते। अयूब सय्यद यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळत होती। परलिंगी समुदायातील व्यक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले होते। निवडणुकी अगोदर परलिंगी अयूब सय्यद यांच्या हत्येमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला मोठा धक्का बसला आहे। तृतीयपंथी अयूब सय्यद यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत। पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही सारखे महत्त्वाचे पुरावे लागले आहेत। शहरातील लष्कर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शुक्रवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास 3 अनोळखी व्यक्ती अयूब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसून आले आहेत। हेच 3 संशयित मध्यरात्री 2च्या सुमारास घराबाहेर पडताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत। शनिवार 27 डिसेंबर दुपारी ही मृत्यूची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या तिघांवर मुख्य संशय व्यक्त केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हनुमंत मस्तूत, सोलापूर।